नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 9 मे 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच जागतिक ॲथलेटिक्स दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी 7 मे। स्पष्टीकरण: नुकताच 7 मे 2026 रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन साजरा करण्यात आला आहे। तरुणांमध्ये आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि ॲथलेटिक्सला ट्रॅक अँड फील्ड चालना देण्यासाठी जगभरात दरवर्षी 7 मे रोजी हा दिवस साजरा केला जातो। याची सुरुवात 1996 मध्ये इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ ॲथलेटिक्स फेडरेशन्सद्वारे करण्यात आली होती, ज्याला आता वर्ल्ड ॲथलेटिक्स या नावाने ओळखले जाते। प्रश्न 2. नुकतेच 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिपचे आयोजन कोठे केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, नवी दिल्ली। स्पष्टीकरण: 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथे केले जाईल। ही प्रतिष्ठित स्पर्धा जुलै 27 ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत त्यागराज स्टेडियममध्ये आयोजित केली जाईल। यामध्ये 35 पेक्षा जास्त राष्ट्रकुल देशांतील खेळाडू सहभागी होतील। प्रश्न 3. नुकतीच व्होडाफोन आयडियाच्या बिगर कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कुमार मंगलम बिर्ला। स्पष्टीकरण: रवींद्र ठक्कर यांच्या जागी कुमार मंगलम बिर्ला यांची अधिकृतपणे व्होडाफोन आयडिया लिमिटेडचे बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। इतर महत्त्वाच्या नियुक्त्या: डॉक्टर जोराम ओनेया या नीती आयोगाच्या ईशान्य भारतातील पहिल्या महिला पूर्णवेळ सदस्य बनल्या आहेत। भारत खेडा यांनी MSME सचिव म्हणून पदभार स्वीकारला। रोहित जैन यांची भारतीय रिझर्व्ह बँकेचे RBI नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली। भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 57व्या आवृत्तीसाठी आशुतोष गोवारीकर यांची महोत्सव संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली। अनुग्रह नारायण दास यांनी संरक्षण लेखा महानियंत्रक CGDA पदाचा पदभार स्वीकारला। अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स, नवी दिल्लीच्या अंतरिम संचालकपदी निखिल टंडन यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 4. नुकताच कोणती भारतीय केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 च्या दक्षिण आशिया प्रादेशिक किताबाने सन्मानित झाली? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सोमा मंडल। स्पष्टीकरण: दिल्लीतील GD गोयंका पब्लिक स्कूलमधील विज्ञान शिक्षिका सोमा मंडल यांना केम्ब्रिज डेडिकेटेड टीचर अवॉर्ड्स 2026 चा दक्षिण आशिया प्रादेशिक किताब देऊन सन्मानित करण्यात आले आहे। हवामान बदल शिक्षण आणि विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी प्रेरित केल्याबद्दल त्यांना हा सन्मान मिळाला आहे। आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार। मुंबईत प्रतिष्ठित बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर 2025 पुरस्काराने एन चंद्राबाबू नायडू यांना सन्मानित करण्यात आले। एन अलीम युसुफ यांना AI आधारित संवर्धन ॲपसाठी WWF तर्फे सन्मानित करण्यात आले। डॉक्टर अतनु नाथ यांना ऑस्कर्स ऑफ सायन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। मिस इंडिया वर्ल्ड 2026 चा किताब साध्वी सतीश सैल हिने जिंकला। डॉक्टर CH श्रीनिवास राव यांना हैदराबादमध्ये प्रतिष्ठित प्रो MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 मिळाला। सयानी गुप्ता हिला हार्वर्ड साऊथ एशियन पर्सन ऑफ द इयर अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले। प्रतिष्ठित WWF मछली राष्ट्रीय पुरस्काराने अनिता चौधरी यांना सन्मानित करण्यात आले। प्रश्न 5. नुकतीच आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षा वाढवण्यासाठी मे 2026 मध्ये भारताची स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट प्रणाली कोणी लॉन्च केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, ज्योतिरादित्य सिंधिया। स्पष्टीकरण: मे 2026 मध्ये भारताचे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक सुरक्षा वाढवण्यासाठी स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट प्रणाली लॉन्च केली। ही प्रणाली C. आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे, जी इंटरनेटशिवाय देखील रिअल टाइम अलर्ट पाठवू शकते। प्रश्न 6. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ट्रूकॉलरच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक स्पॅम कॉल्सने प्रभावित देशांच्या यादीत कोण अव्वल स्थानी आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, इंडोनेशिया। स्पष्टीकरण: ट्रूकॉलरने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार भारत जगात स्पॅम कॉल्सने सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत 5व्या क्रमांकावर आहे। या यादीत इंडोनेशिया पहिल्या क्रमांकावर आहे, त्यानंतर चिली, व्हिएतनाम आणि ब्राझीलचा क्रमांक लागतो। इंडोनेशिया देशाची माहिती। राजधानी जकार्ता। चलन इंडोनेशियन रुपया।
अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो. आता पाहू इंडोनेशियाशी संबंधित इतर चालू घडामोडी. इंडोनेशियातील माउंट डुकानो ज्वालामुखीचा उद्रेक झाला. 9व्या शतकातील प्रंबानन मंदिर परिसराची पुनर्बांधणी करण्यासाठी भारत आणि इंडोनेशिया यांच्यात भागीदारी करण्यात आली. इंडोनेशिया 16 वर्षांखालील मुलांसाठी क्षेत्रातील पहिली सोशल मीडिया बंदी लागू करेल. इंडोनेशियातील अजगराने सर्वात लांब वन्य सापाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. इंडोनेशियाच्या जावा बेटावर एक मोठी दरड कोसळली. इंडोनेशिया, भारत आणि ब्राझीलसोबत ट्रॉपिकल फॉरेस्ट फॉरेव्हर फंडमध्ये सामील झाला. ऑस्ट्रेलियाने इंडोनेशियासोबत नवीन सुरक्षा करारावर स्वाक्षरी केली. प्रश्न 7. नुकतीच भारत आणि कोणी संयुक्त ईव्ही बॅटरी रिसायकलिंग उपक्रम सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. युरोपियन युनियन. स्पष्टीकरण. नुकताच मे 2026 मध्ये भारत आणि युरोपियन युनियन EU यांनी संयुक्त ईव्ही बॅटरी रिसायकलिंग उपक्रम सुरू केला आहे. उद्देश इलेक्ट्रिक वाहनांच्या ईव्ही बॅटरी रिसायकलिंग क्षमतेला बळकट करणे, महत्त्वाच्या कच्च्या मालाची कोबाल्ट पुनर्प्राप्ती करणे आणि चक्रीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देणे. प्रश्न 8. नुकताच कोल इंडियाने कोठे 100 मेगावॅटचा सौर प्रकल्प सुरू केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. गुजरात. स्पष्टीकरण. कोल इंडिया लिमिटेडने नुकताच मे 2026 मध्ये गुजरातमध्ये 100 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. स्थान. हा प्रकल्प गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील डिसा येथील भद्रनमाली गावात सुरू करण्यात आला आहे. उद्देश कोल इंडियाच्या 3000 मेगावॅटच्या अक्षय ऊर्जा लक्ष्याचा आणि नेट झिरो ऊर्जा कंपनी बनण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. गुजरात राज्याची माहिती. राजधानी गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल. राज्यपाल आचार्य देवव्रत. आता पाहू गुजरातशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताचा पहिला ग्रीन मिथेनॉल प्रकल्प गुजरातमध्ये उभारला जात आहे. भारताची पहिली MLFF टोलिंग प्रणाली गुजरातमध्ये सुरू करण्यात आली. अहमदाबाद रेल्वे डेपो हा वॉटर न्यूट्रल रेल्वे डेपो म्हणून उदयास आला आहे. प्रतिभावान खेळाडूंच्या DNA मॅपिंगसाठी गुजरातमध्ये स्पोर्ट्स जिनोमिक्स प्रोग्राम लॉन्च करण्यात आला. भारताच्या सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांटसाठी धौलेरा येथे पहिल्या विशेष आर्थिक क्षेत्राला मंजुरी देण्यात आली. नारीत AI नावाचे AI साधन गुजरात पोलिसांकडून लॉन्च करण्यात आले. गुजरात उच्च न्यायालयाने AIच्या वापराबाबत एक कडक धोरण जाहीर केले आहे. प्रश्न 9. नुकतेच अर्बन टेस्टबेड आणि एरोसोल ऑब्झर्वेटरीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. चेन्नई. स्पष्टीकरण. नुकतेच चेन्नई तमिळनाडू येथे अत्याधुनिक अर्बन टेस्टबेड आणि एरोसोल ऑब्झर्वेटरीचे उद्घाटन करण्यात आले आहे. संस्था. पुणे येथील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IITM द्वारे मिशन मौसम उपक्रमांतर्गत याची स्थापना करण्यात आली आहे. उद्देश शहरी भागातील वायू प्रदूषण, एरोसोलची वैशिष्ट्ये, वाऱ्याची दिशा आणि तापमानातील बदलांचा अचूक डेटा गोळा करणे, जेणेकरून हवामानाचा अंदाज अधिक चांगला वर्तवता येईल. प्रश्न 10. नुकतेच भारत आणि कोणत्या देशाने 9व्या FOC मध्ये द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. सुदान. स्पष्टीकरण. भारत आणि सुदान यांनी 4 मे 2026 रोजी पोर्ट सुदान येथे आयोजित 9व्या विदेश कार्यालय सल्लामसलत बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला. सुदान देशाची माहिती. राजधानी खार्तूम. चलन सुदानीज पाऊंड. पंतप्रधान कामिल इद्रीस. प्रश्न 11. नुकतीच भारताची पहिली स्पेसटेक युनिकॉर्न कंपनी कोणती बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. स्कायरूट एरोस्पेस. स्पष्टीकरण. नुकतीच मे 2026 मध्ये हैदराबाद स्थित स्टार्टअप स्कायरूट एरोस्पेस भारताची पहिली स्पेसटेक युनिकॉर्न कंपनी बनली आहे. $1 अब्ज जास्त मूल्यांकन असलेल्या स्टार्टअप कंपनीला युनिकॉर्न म्हटले जाते. स्कायरूटने हे यश मिळवून भारताच्या खाजगी अंतराळ क्षेत्रात इतिहास रचला आहे. प्रश्न 12. 2026च्या IBCA शिखर परिषदेचे यजमानपद कोण भूषवेल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय 1 ते 2 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथे पहिल्या इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषदेचे यजमानपद भूषवेल. ही परिषद जगभरातील वन्यजीव संरक्षण प्रतिनिधींना एकत्र आणेल. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकताच युरोपियन राजकीय समुदायात सामील होणारा पहिला बिगर युरोपियन देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे कॅनडा. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे सराव प्रश्न. UPSC परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांसाठी CM इन्स्पायर योजना मेघालयमध्ये सुरू करण्यात आली. भारताची पहिली ट्रान्सजेंडर क्रिकेट पंच ऋतिका श्री बनली आहे.
सिप्री 2025च्या अहवालानुसार संरक्षण खर्चाच्या बाबतीत अमेरिका अव्वल स्थानी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरदोईमध्ये उत्तर प्रदेशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेचे उद्घाटन केले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून अशोक कुमार लाहिडी यांची नियुक्ती करण्यात आली. मिझोरम सरकारने आपत्ती माहितीसाठी खोआरेल ॲप लॉन्च केले. अंदमान निकोबारमध्ये पाण्याखाली सर्वात मोठा राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. यूएईने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. लडाखमध्ये 5 नवीन जिल्ह्यांची अधिसूचना जारी करण्यात आली. आंध्र प्रदेश सरकारने 13,000 कोटी रुपयांचे भव्य मशरूम मिशन सुरू केले. चीनच्या शेन्झेन विद्यापीठाने डायरेक्ट कोल फ्युएल सेल विकसित केला. आरबीआयचे नवीन डेप्युटी गव्हर्नर म्हणून रोहित जैन यांची नियुक्ती करण्यात आली. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश हा जगातील 33वा देश बनला आहे. डेन्मार्क येथे आयोजित उबेर कप 2026चा किताब दक्षिण कोरियाने जिंकला. सिक्कीम हा देशातील पहिला पेपरलेस न्यायपालिका राज्य म्हणून घोषित करण्यात आला. उत्तर प्रदेशातील अलीगड येथील शेखा तलावाला रामसर साइट म्हणून घोषित करण्यात आले. छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी ई-श्रम साथी ॲप लॉन्च केले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतेच 2025 मध्ये सर्वाधिक सागरी माशांचे उत्पादन करणारे भारतीय राज्य कोणते बनले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.